सत्यशोधक हा चित्रपट जो आहे तो सत्याचा आग्रह धरतो। हा चित्रपट अर्धा जो आहे तो कसा त्या काळातील ब्राह्मणांनी फुलेंना मदत केली हा दाखवण्यामध्येच गेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की जे ब्राह्मण संघाचे आनंद दवे हे असे म्हणतात की हा जो चित्रपट आहे हा ब्राह्मणांना म्हणजे ब्राह्मणांचा द्वेष करणारा चित्रपट आहे। तर या दोन्ही ज्या भूमिका आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जय भारत, मी शीतल, जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी मंगला टॉकीज पुणे येथे आता आहे आणि आपण पाहू शकता सत्यशोधक हा चित्रपट आज इथेही आयोजित करण्यात आला होता आणि माझ्या पाठीमागे प्रेक्षकांची गर्दी आहे। म्हणजे हा चित्रपटाला प्रेक्षक हे खूप दाद देत आहेत आणि हा जो चित्रपट आहे तो मोफत आयोजित करण्यात आला होता संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून। आणि आता आपल्या सोबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आहेत। तर दादा, हा जो चित्रपट आहे हा मोफत आयोजित करण्यामागचं आपला नेमकी काय भूमिका होती? आमचे जे महापुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, या सगळ्या महापुरुषांचा विचार अधिकाधिक बहुजन समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचा, कारण हा मानवतावादी विचार आहे। सत्यशोधक हा चित्रपट जो आहे तो सत्याचा आग्रह धरतो। म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता। महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्याचा आग्रह धरला आणि त्यातून एक वाक्य आपल्या या देशाचं ब्रीद वाक्य झालं। कुठलं वाक्य आहे ते? सत्यमेव जयते। सत्यमेव जयते हे आपल्या देशाला जे ब्रीद वाक्य मिळालं ते महात्मा ज्योतिबा फुलेंमुळे, म्हणजे ते सत्याचा आग्रह धरतात। महात्मा गांधी यांनी सत्याचा प्रयोग नावाचं पुस्तक लिहिलं, त्यांचं आत्मचरित्र लिहिलं, तेही सत्याचा आग्रह धरतात। आणि छत्रपती शाहू महाराज यांनी श्री शिवाजी प्रिपेटरी मिलिटरी स्कूल काढली, ज्याचा मी विद्यार्थी आहे, आणि त्या शाळेचं ब्रीद वाक्य आहे, सत्याला मरण नाही। सगळ्यांचाच जर आग्रह सत्याचा असेल आणि हा जर मानवतेचा विचार असेल तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संभाजी ब्रिगेडनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। माझ्याबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका करणारे प्राध्यापक डोके सर आहेत, प्राध्यापक ऋषालीताई रणधीर आहेत, कांबळे मॅडम आहेत। तर हे सगळे लोक जे आहेत हे गेली 25-30 वर्ष महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा विचार लोकांपर्यंत पोहोचवत आहेत। पण चित्रपट हे असं माध्यम आहे, तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवता येतं, म्हणजे तुम्ही कानाने ऐकता, डोळ्यांनी पाहता। आत्ताचा जो सत्यशोधक चित्रपट आहे हा अक्षरशः आपण त्या चित्रपटामध्ये घुसतो, कारण वास्तववादी कुठलाही अतिशयोक्तीपणा न करता, परंतु काळाबरोबर एक चित्रपट कसा असतो, त्यातले संदीप कुलकर्णींची भूमिका असेल किंवा ज्या सावित्रीबाईंची भूमिका केलेल्या देशपांडे ताई असतील, यांनी अप्रतिम भूमिका निभावलेल्या आहेत। आणि हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहावा म्हणून मराठा सेवा संघ, बामसेफ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड हा प्रयत्न करतोय की अधिक लोकांनी तो पाहावा आणि हा विचार स्वीकारावा। दादा, जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या संघटना, सामाजिक संघटना हा चित्रपट अधिक लोकांपर्यंत पोहोचवावा याचा तो प्रयत्न करीत आहेत। पण आता कुठेतरी असंही दिसते चित्र की जे माळी समाज बांधव आहेत पण हे कुठेतरी वंचित आहेत, तर त्यांचंही यावरती काही भूमिका आपल्याला दिसत नाही। तर मग यावरती आपलं काय म्हणणं आहे? नाही, एक गोष्ट मला सांगायचं की देशाचे सर्वोच्च नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी हा चित्रपट पाहिला, त्यांनी आवाहन केलं की सगळ्यांनी तो पाहिला पाहिजे आणि मुख्यतः शाळा कॉलेजमध्ये तो दाखवला पाहिजे। त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर त्यांनी हा चित्रपट पाहिला, त्यांनी असा आग्रह धरला की शाळा कॉलेजमध्ये आणि समाजाने बघितला पाहिजे। आदरणीय वामन मेश्राम साहेब त्यांनी हा चित्रपट पाहिला, त्यांनी आग्रह धरला की हा सगळ्यांनी बघितला पाहिजे। तसंच छगन भुजबळ साहेबांनी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की हा चित्रपट सगळ्यांनी बघितला पाहिजे। आणि सध्या ओबीसी मेळावे मराठा आरक्षणाच्या विरोधात जे सुरू आहे तिथेही ते आव्हान करतायत, परंतु ओबीसी आणि मराठा हा जो संघर्ष उभा राहिलाय त्यामुळं मराठा समाज सुद्धा इकडे फिरकायला तयार नाही आणि ओबीसी समाज आम्ही चित्रपट काढला असल्यामुळं तेही फिरकायला तयार नाही। परंतु हा मानवतेचा विचार आहे, हा समतेचा आहे, हा बंधुत्वाचा आहे, हा न्यायाचा विचार आहे। याला जाती आणि धर्मामध्ये न पाहता बहुजन समाजाने येऊन हा चित्रपट पाहावा असं आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतोय। जसं तुम्ही आता म्हणालात की हा चित्रपट जे आहे ते समता बंधुता आपल्याला दाखवतोय आणि दर्शवतोय, तर मग दादा जसं की हा चित्रपटांच्या थोडी खुसबूस चालू आहे की असे लोक म्हणतायत आहे की हा चित्रपट अर्धा जो आहे तो कसा त्या काळातील ब्राह्मणांनी फुलेंना मदत केली हा दाखवण्यामध्येच गेला आहे।
तर दुसरीकडे आपण पाहतोय की जे ब्राह्मण संघाचे आनंद दवे हे असे म्हणतात की हा जो चित्रपट आहे हा ब्राह्मणांना म्हणजे ब्राह्मणांचा द्वेष करणारा चित्रपट आहे. तर या दोन्ही ज्या भूमिका आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की चित्रपटाचे लेखक हे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत, निलेश जळमकर. त्यामुळे गेली 15 वर्षे ह्या विचाराबरोबर ते जगलेत आणि त्या प्रकारचा विचार ते व्याख्यानामध्ये मांडत आलेले आहेत. आता हा चित्रपट त्याची स्क्रिप्ट कशी तयार झाली तर महाराष्ट्र सरकारने जे महात्मा ज्योतिबा फुलेंचं समग्र वाङ्मय प्रकाशित केलं त्याचा मूळ आधार घेण्यात आलेला आहे आणि सेन्सॉर बोर्डाने एकही कट न करता कुठलंही वाक्य किंवा कुठलाही सीन कट न करता हा चित्रपट मान्य केला. याचा अर्थ इतिहासाला धरून आहे. तर इतिहासाला धरून असल्यामुळे इतिहासात जे घडलं धार्मिक शोषण झालं असेल, मनुस्मृतीच्या माध्यमातून शोषण झालं असेल. आपल्याला माहिती आहे की मनुस्मृतीचा कायदा या देशामध्ये होता राज्यघटना येसपर्यंत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना आपल्याला माहिती आहे की महाडच्या चौदार तळ्याच्या आंदोलनाच्या वेळेस जाळली. तोपर्यंत आपल्याला मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे आपला देश चालतो. शोषण होतंय, अस्पृश्यता आहे, स्त्रियांना हक्क अधिकार नाहीये. तर आपल्याला आनंद दवेंची भूमिका जी आहे ती ते ब्राह्मण असल्यामुळे तशी नैसर्गिक आहे. त्यांना असं वाटतं की याच्यातनं ब्राह्मण द्वेष आहे. परंतु हा इतिहास हा पुसता येणार नाही आणि महाराष्ट्र सरकार हे काही कुठल्या जाती धर्माचं नाहीये. त्यांनी ज्या वेळेस हे पुस्तक समग्र वाङ्मय म्हणून अधिकृत प्रकाशित केले त्याच्यातला संदर्भ घेऊन कुठलाही बदल न करता ज्यावेळेस चित्रपट येतो मला असं वाटतं की ते बरोबर आहे आणि कुणाचाही द्वेष न करता म्हणून मी सातत्याने सांगायचा प्रयत्न करतोय की मानवतावाद प्रस्थापित करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा हा संघर्ष होता. तो कुठलाही जाती धर्माच्या विरोधात नाही. दादा तुम्ही हा चित्रपट पाहिलाय. आता हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला जी प्रेरणा मिळाली किंवा तुम्ही लोकांना काय आव्हान कराल? की नाही निश्चितच असं आहे की या चित्रपटाबरोबर मी जगलोय. आज ऋषालीताई रणधीर इथं आहेत, डोके सर आहेत. यांच्यामुळं आम्हाला गेली 25 वर्ष महात्मा ज्योतिबा फुले एक पात्रीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पण चित्रपटाच्या माध्यमातून काय होतं सगळे अनुभव प्रसंगातले आपल्याला अनुभवता येतात. हा आपल्याला सांगतो की प्रत्येक माणसाने, प्रत्येक स्त्री पुरुष, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक व्यक्तीने हा बघितला पाहिजे. अगदी ब्राह्मण समाजातल्या स्त्रियांनी बघितला पाहिजे. कारण ब्राह्मण स्त्रियांवर जे अन्याय होत होता, केश वापरणं असेल त्या काळामध्ये विधवा स्त्रियांचं किंवा काही गैरप्रकार व्हायचे, विधवा महिलांवर अत्याचार व्हायचे, त्यातनं मूल जन्माला यायचं, त्यावेळेस त्या आत्महत्या करायच्या. त्यावेळेस बाल हत्या केंद्र जे तिथं उभं राहिलं होतं म्हणजे प्रतिबंधक केंद्र उभं राहिलं होतं. 28 महिलांनी त्या ठिकाणी मुलांना जन्म दिला. तर एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळेसची व्यवस्था जी होती त्याच्या विरोधात एक संघर्ष करणारा सत्यशोधक ज्याला आपण महात्मा म्हणतो, त्यांचं खरं नाव आहे ज्योतिराव गोविंदराव फुले. परंतु आपण त्यांना महात्मा म्हणतो आणि महात्मा दुसऱ्या एका व्यक्तीला म्हणतो, त्याचं नाव महात्मा मोहनचंद करमचंद गांधी. आणि तिसरी व्यक्ती आहे महात्मा बसवेश्वर ज्यांनी मानवतेसाठी काम केलंय. त्यामुळं महात्मा फुलेंमुळे आपल्याला समता मिळालेली आहे, बहुजन समाजाला न्याय मिळालेला आहे, शिक्षण मिळालेलं आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की कुठलाही जातीय धार्मिक तेढ अशा प्रकारचा विचार न करता एक मानवतेच्या दृष्टिकोनातनं प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय सावित्री, जय भीम, जय अहिल्या.